कसे आहात सगळे? मजेत ना? तर आम्ही पण मजेत. आज जिजा व्लॉग स्टार्ट करायला आली हो ना जिजा? आली मम्माने झोपेतून उठून आणलं तुला. माझ्या वहिनीचं डोहाळे जेवण आहे नेहाचं, तर म्हटलं चला व्लॉग स्टार्ट करूया. अचानक ठरवलं, गाडीत सिग्नलवर गाडी उभी होती. तसंच नेहासाठी बघतोय काहीतरी किरकोळ शॉपिंग करायची का म्हणून पडलोय बाहेर. जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत कळणार नाही काय काय आणायचंय ते. ऍक्च्युली असं फ्रंट सीटवर बसायला नको बेबीला घेऊन, पण तरी बसलोय. सॉरी, आता तिकट नाही त्यांना मी मागे बसते डॅडा. आणि आम्ही कार सीट आणलंय जिजासाठी, पण जिजाला कार सीट मध्ये बसायचंच नसतं, तिला मम्माच्याच गोदीत बसायचं असतं. सगळ्या इंडियन बेबीजचा माझ्यामध्ये हाच प्रॉब्लेम असतो की त्यांना कार सीट मध्ये बसायचंच नसतं. इंडियन मायांचा प्रॉब्लेम असतो, नाही हो, ते रडतं, काय करायचं. हे बघा हे असं इरिटेट होऊन जातं. असं वाटतंय काही दिवसांपूर्वी सुदू आणि नेहाच्या एंगेजमेंटची तयारी केली होती पॅकिंग, आणि तेवढ्यात डोहाळे जेवणाची वेळ पण आली. ॲक्च्युली गॅप बराच होता, पण असं वाटतंय की आताच झालं होतं. नेहाला 7वा महिना लागला, तर तिच्यासाठी पॅकिंग चालली आहे सगळी. तर त्यांचे कपडे आणि बाकी किरकोळ साहित्य आहे, पुन्हा अजून रस्त्यात घ्यायचं आहे आम्हाला, आणि पॅकिंग पण करायची आहे. तर पॅकिंग करताना तुम्हाला दाखवूच. तर पॅकिंग ह्या वेळेला मी घरी थोडीच करणार आहे, बाकी त्यांच्याकडनं ती कोणती पॅकिंग असते पिलू, कुठली पॅकिंग असते ती, तरी ती प्लास्टिकवाली पॅकिंग असते, तेवढंच करायचं तिकडे जाऊन. बाकी ट्रेस आहेत माझ्याकडे, आणि डेकोरेशनचं साहित्य पण घेतलं आहे जर लागलं तर पॅकिंगसाठी हे ट्रे आहेत, आणि आता मागे हे ट्रे घेतले कारण मम्मीकडे आहेत बाकीचे. तर आमचे जिजाबाई पण तयार आहेत, इराताई पण तयार आहेत. तर चला जायचं का? तर मी इकडे ओटीसाठी साहित्य घ्यायला आले. तर ही अशी लिस्ट बनवली आहे, आणि जिथे टिक केलंय ते सगळं घेतलंय, बाकीचं राहिलंय. आणि आता हे सगळं पॅक करायचंय. गेले 2-3 दिवसापासून फिरवतोय जिजाला, म्हणून ती चिडली आहे. 7:30-8ला झोपून येते आणि आम्ही तिला बिघडवतोय. का ग जिजू? सॉरी बेटा. आता हा प्रोग्राम झाला का मग छान रुटीन लावू हा तुझं आणि आमचं. मला बनवायला वेळ नाही म्हणून मी हे सगळं रेडी आहे. होणाऱ्या भाज्या किंवा भाजीसाठी किंवा भाजी करून आधी पिंक आणि ब्लू क्लास घेतले. कन्फ्युजन नको होणार. नो कन्फ्युजन. सर आता मोनादीकडे आम्ही जेवायला आलो पुरणपोळीचं, आणि आमच्यामुळे लेट झालं, 10:30 वाजले. छान झालं मोनादी. आत्यांनी पोळ्या केलेल्या, आता छान झाल्या पोळ्या. तर आम्ही निघालोय भडगावला जाण्यासाठी, आणि आमचा भरपूर सामान आहे, इव्हन बसायला जागा नाही. आमचं कमी आहे. आमचा म्हणजे कार्यक्रमाचा जास्त आहे सामान, आमचं तर काय 2 दिवस, पण तरी बॅग्स होतात, प्रत्येकाची एक छोटी बॅग होऊनच जाते. आणि आता आम्ही चाललोय स्वीटी दींना भेटायला. मम्मी पप्पांकडे स्वीटी दीन ते आलेत आज, आणि त्यांचे सासू सासरे पण आलेत. तर मग आम्ही तिकडे चाललोय भेटायला. स्वीटी दीन नाही वाण लावायचं, म्हटलं चला जाऊया. एवढं सगळं भरलेलं आहे. जिजा इकडे बसली आहे धमा, आणि आमची पूर्ण डिक्की पण फुल झाली आहे. यांनी केली कमळवात, आणि तुझ्यासाठी ही अजून मंजुळा भात. ही मंजुळ भात नाही कुठली तरी वात म्हणतात, आणि मंजुळ भात. त्या आपण चिकल्याला काढून तुम्ही काढून बिनल्या म्हणतात ते. प्रत्येक एरिया वाईज नाव म्हणजे त्याला तुला दुसरं पाहिजे ना नाव ते सांगते. हिरो सांग.
एवढं शूटिंग थांबव त्याला पिऊ दे शांततेमध्ये. काय ग सोनचिड हाल करून टाकले ह्या पोरीने. आम्हाला बसताच येत नाही. आधीच एवढं सामान आहे हे बघा. आणि इथे आमची दिदू झोपली आहे. इथे बेबी झोपलंय. असं कसं बेबी आहे तो डॅडा बघ बिचारा कसा बसलाय. कोणाकडे जोडायचं हे बघ यांना. गुड मॉर्निंग. तर आम्ही काल खूप दमलो आणि आमच्या रस्त्यात खूप हाल झाले म्हणून आम्ही म्हणजे आम्हाला हालायला पण जागा नव्हती म्हणून आम्ही काही ब्लॉग पण केला पोहोचल्यावर पण नाही केला. ते आम्ही 1:30 वाजता पोहोचलो. 1 ते 1:30 वाजता पोहोचलो. म्हणजे मग उठलो 9 वाजता. ते सावरावर चालली. आता आम्ही काकांकडे जायला निघालो जळगावला. ऑलरेडी खूप उशीर झाला. घरीच 12 वाजलेत आणि तिकडे जेवायला सगळी वाट बघतात. इरा इरा और चीजा सबकी पसंद चीजा इरा. तर सगळ्यांसाठी छोटीचे. हो मग अजून थर्ड बेबी आला की मग ती मोठी होऊन जाणार. का ग सुधू मामाचं बेबी म्हणते. तुला काय वाटलं आपलं बेबी? परत एक बेबी आणायचं का आपल्याकडे? आपलं हा नाही आपण दोघं अगं किती छान मस्त. अजून एक सिस्टर आली तर किती मस्त होईल. 3 सिस्टर सेफ आहे दोघी जणी. कावर थर्ड आला की सेफ नाही राहणार का? यांचं दोघांचं भांडण होईल आणि मग मला समजायला लागेल. समजवायचं ना त्यांना. मग ए बघ आता तुला छोटं बेबी पाहिजे होतं. जिजा आणले मग जिजाला पण पाहिजे ना छोटं बेबी खेळायला. मी खेळली तशी. छान छान बनवलं आज जेवायला. जळगावला या सगळ्यांनी जेवायला. जळगावला मस्त झालाय स्वयंपाक. आम्ही आता सोनू इकडे आलोय. सोनू दी इकडे ये ना. सोनू दीदी म्हणजे मोना देवीची बहीण, माझी आते बहीण. आम्हाला रस्त्यात भेटली आणि घेऊन आली आम्हाला इकडे. चहाचं दुकान सोडलं. अमृतुल्य मुन्ना आणि हितेश. हॅलो हितेश. किती दिवसानंतर नाशिक सोडलं हितेशनी. डायपर छोटासा शॉर्ट होता ना. हा त्यातला मेन ऍक्टर. आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये सोनूदीच्या हातचा चहा प्रसिद्ध आहे आणि खरंच तसा ठेवतो. खूप मित्र आहे स्वप्नील पाटील. जळगावला असतो. खूप दिवसानंतर भेटलो. आणि हे त्याचे बच्चू. काय नायरा ना. आणि त्याचं काय रियांश ना. अनएक्सपेक्टेड मीटिंग जास्त होत आहेत प्लॅनपेक्षा आमच्या सगळ्या. हा आणि काकांकडे ऍक्च्युअली आलो होतो. मग सगळे रस्ता भेटता की करू असं. सगळे आजोबा लोक आले. छान केलं डेकोरेशन सगळं. तर ऍक्च्युली रात्रीचं छान वाटतंय. रात्री पाहिजे होतं ना प्रोग्राम. मस्त झाला असतं. सगळ्यांना तयारीत लेट झालं. जेवायला 10 वाजून गेले. मग तर उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे. सगळं पॅकिंग झालंय वाटतं. तर बाकी अजून चालू आहे. सुधूचा ड्रेस चूज करायला चालू आहे वाटतं. हॅलो. तर मम्मी पप्पांकडनं मला अधिक महिन्याची ही साडी आहे. हा जिजासाठी ड्रेस.
इरासाठी ड्रेस आणि पारससाठी हा ड्रेस. सॉरी पारस, माझ्या ड्रेस शिवाय बरोबर सॉरी. आणि हा सिल्क आहे आणि ही वाटी पण. म्हणजे 7 वस्तू द्यायच्या असतात असं म्हणतात. मग ह्या 7 वस्तू हे येतात. बाकी कपडे तिकडे ठेवले आणि हे रुखवताचं सामान. फक्त एवढंच बस. मला जास्त होऊन गेलं. तर मम्मीचं चाललंय सगळ्यापासून पॅक करणे. अच्छा 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 अच्छा. आम्ही तर नव्हतो. हां नेहाचं इथं आता ओटीसाठी मेहंदीचा कार्यक्रम चालू आहे आणि या दोघींना काढायचे होते पण मेहंदीचे कोणच नाही आहेत म्हणून बिचारे फक्त मला मला पण काढायची होती. मी काढून देणार आहे पण मला कोणच नाही आहे. डेकोरेशनला नाशिकहून स्पेशल आर्टिस्ट बोलवले आहेत आम्ही मेहंदी काढण्यासाठी. इरा खूप खुश आहे कारण इराच्या मम्माचं पण डोळ्याचं. हो का? हॅलो बेबी, हाऊज दिस मेहंदी? मम्माची मेहंदी आवडली का? या पण त्याच आर्टिस्टने काढल्या होत्या. इरा माझं फोटोशूट राहून गेलंय ना डोळ्याचं. हो का? त्यासाठी त्यासाठी मग परवडत नाही ते. नाही सोबत पण खेळायला पाहिजे. इराची इच्छा आहे अजून का इरा पाहिजे ना बेबी. नाही म्हणता. आता आज आहे सकाळी डोहाळे जेवण. तर आता वाजले सकाळचे 7 आणि मी छोटीशी सजावट करते फुलांची बाहेर कारण गेस्ट इकडे पण येतील त्यामुळे उसके लिए इतना ही करते क्योंकि ज़्यादा नहीं कर सकती. गेस्ट आएंगे तो उनके चप्पल टूट इधर उधर निकालेंगे. अभी तैयारी करेंगे. उठा उठत ना हो. तिकडे बघा तिकडे बघा. आणि म्हातारपणाचे लक्ष. इवन प्रेग्नेन्सी लास्ट डे पर्यंत विदाऊट सपोर्ट उठायचे आणि आता मला विथ सपोर्ट उठावलं. श्रद्धाची आणि इराची तयारी चालू आहे. झाली का तयारी? हा करतोय फास्ट फास्ट. इरा तर एकदम बापरे प्रेटी दिसते. बघू इरा इकडं. बापरे. इकडे जिजा पण रेडी झाली. नाशिकहून मेहंदीवाले, नाशिकहून पार्लरवाले. खरं नाही तर नाशिकहून मावक बोलवले वाटतं. चांदुवा. Re re mama papa re re mama papa ni ni mama papa ni ni sa 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 ni da pa ma re pa 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 mama pa 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 ma pa da ni da pa ma re ga sa re ma pa 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 mama pa 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 ma pa sa ni da pa ma re ga sa ni sa re ma ga re ma pa ni da pa ma pa ni sa re ma ga re sa ni da pa ma re ma pa pa mama pa 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 ma pa da ni da pa ma re ga sa re ma pa 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 mama pa 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 ma pa sa ni da pa ma re ga sa ni sa re ma ga re ma pa ni pani sani magare sani da pa magare ma pa 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 ma pa 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 ma pani da pa magare sa
चिकी चिकी हाय. हे दोन बेबी झाले एकत्र. जीजा हे बघ. ती बघ, ती बघ. हे आमचं अधिक महिन्याचं वाण आहे, पण हा व्हिडिओ अधिक महिन्यानंतर येणार आहे. खूप उशीर. जास्त हॅलो. तर आम्ही 8 वाजता निघालो भडगावून आणि आता इथे सुखसागरला थांबलो मालेगावला जेवणासाठी आणि मग चाललो आहे घरी. खूप दमलो आहे आता. आम्ही ब्लॉग इथेच संपवतो कारण बोलण्यात एनर्जीच नाही राहिली. ए जिजू, ए जिजा, गुड नाईट, बाय बाय. जिजा हाय. काय काय बाय. अच्छा हाय केलं का तू पण. हाय बाय. जिजा.